तुमचे डोळे खूप छान दिसत आहेत, पण त्या डोळ्यांनी तुम्हाला छान दिसतंय का? मित्रांनो, आज आपण एक अशा आजाराबद्दल चर्चा करणार आहोत जो आजार हळूहळू तुमच्या कळत नकळत तुमची दृष्टी हिरावून घेतो आहे. आणि त्या आजाराचं नाव आहे ग्लॉकोमा, म्हणजेच काचबिंदू. नमस्कार, मी आहे डॉक्टर मुकेश जैन आणि तुम्ही पाहत आहात आरोग्याचा राजमार्ग, तुमच्या आरोग्याला योग्य दिशा देणारी आणि तुमची काळजी घेणारी एक उत्कृष्ट आरोग्य मालिका. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा. मित्रांनो, भारतामध्ये काचबिंदू म्हणजेच ग्लॉकोमाचं प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे आणि अंधत्व येण्यामागे एक प्रमुख कारण बनलेलं आहे. आणि त्यासाठीच या विषयावर चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठीच आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रण दिलेलं आहे सुप्रसिद्ध ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट म्हणजेच नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर धीरज सुराणा सरांना. सुराणा सरांचं पुणे सातारा रोड येथे बालाजी आय हॉस्पिटल नावानी हॉस्पिटल आहे आणि ते जवळपास 20 वर्ष या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. पण धीरज सरांच्या सोबत ह्या विषयावर चर्चा करण्याआधी तुम्हाला सर्वांना एक नम्र विनंती, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. चला तर मग सुरू करू आपला आजचा हा प्रवास आरोग्याच्या राजमार्गावर डॉक्टर सुराणा सरांसोबत. धीरज सर, तुमचं खूप खूप स्वागत आमच्या आरोग्याच्या राजमार्गावर. सर, कशा आहात तुम्ही? मजेत एकदम. सर, आज आपण एक महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत आणि तो आहे ग्लॉकोमा म्हणजेच काचबिंदू. नेमका हा काय प्रकार आहे? काचबिंदू म्हणजे डोळ्याचं प्रेशर इतकं वाढतं की आतली नस, त्याला ऑप्टिक नर्व म्हणतात, डॅमेज होते, त्याला आपण काचबिंदू म्हणतो. आता प्रेशर म्हणजे काय, डोळ्याचं प्रेशर म्हणजे काय? ॲक्च्युली सिलियरी बॉडीमधनं डोळ्यामध्ये एक फ्लुईड निघत असतं कंटिन्युअसली आणि ते ट्रॅबेक्युलर मेशवर्कमध्ये त्याचं ड्रेनेज होत असतं. तर कधीकधी काय होतं की त्याचं प्रेशर एक नॉर्मली 20 मिलीमीटर ऑफ मर्क्युरी असतं. कधीकधी ते वाढतं किंवा ते अबनॉर्मल होतं की आतली नस ही खराब होते, त्याला आपण म्हणतो काचबिंदू. काचबिंदूमध्ये सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे की आजूबाजूचं डॅमेज पहिले होतं आणि नंतर सेंट्रल डॅमेज होतं. त्यामुळे मोस्टली इथं नजर चोर किंवा स्लोली पॉयझनिंग सारखं असतं. तुम्हाला त्याच्याच काही लक्षणं मिळत नाहीत आणि हळूहळू त्याची दृष्टी कमी होत जाते. भारतामध्ये त्याचं प्रमाण 2 ते 3% आहे आणि तसं म्हटलं म्हणजे ॲडल्टमध्ये 2-3 ते % आहे. तसं म्हटलं तर आपला 140 करोडचा देश आहे आणि 140 करोडमध्ये जर ॲडल्ट पॉप्युलेशन जर समजलं तर म्हणजे कमीत कमी 2 ते 3 करोड लोकांना हा काचबिंदू आहे. पण इट्स अ ट्रॅजेडी ऑर वॉट, 90% लोकांना काचबिंदू आपण डिटेक्ट करू शकलेलो नाही. हो, अरे बाप. त्यामुळे ह्याची ग्रॅव्हिटी फार मोठी आहे. लोकांना काचबिंदूबद्दल माहिती देणं फार गरजेचं आहे यासाठी. अगदी. पण ह्यातले प्रकार कुठले कुठले असतात? जसं म्हटलं की प्रत्येकाला होऊ शकतो किंवा ॲडल्टमध्ये जास्त होतो, पण लहान मुलांना सुद्धा होतो का? तसं म्हटलं तर हा प्रत्येक एज ग्रुपमध्ये होऊ शकतो. जन्मजात पण होतो, दॅट इज कॉल्ड ॲज कंजेनायटल ग्लॉकोमा. अच्छा. ॲडोलसंट ग्लॉकोमा पण होऊ शकतो. त्याच्यानंतर ट्रॉमामुळे पण कधी ग्लॉकोमा होऊ शकतो. आणि सगळ्यात मेन त्याच्या ब्रांचेस म्हणजे मेन डिव्हायडेशन जर म्हणाल तर एक प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमा अँड अँगल क्लोजर ग्लॉकोमा. प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमामध्ये ट्रॅबेक्युलर मेशवर्क हे ओपन असतं, म्हणजे पाणी जाण्याची जागा ही ओपन असते, तरी त्याचं ड्रेनेज व्यवस्थित होत नाही आणि त्याच्यामुळे हळूहळू प्रेशर वाढतं आणि आतली नस खराब होत जाते. याला म्हणतात प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमा. तर ट्रॅबेक्युलर मेश नक्की काय, आमच्या प्रेक्षकांना सांगा जरा. ट्रॅबेक्युलर मेशवर्क म्हणजे एक ड्रेनेज म्हणजे अँगल स्ट्रक्चर आहे. हा अँगल स्ट्रक्चरमध्ये म्हणजे जिथं कॉर्निया आणि आयरिस जिथं भेटलं जातं तिथे एक तिथं जे स्ट्रक्चर असतं त्याला ट्रॅबेक्युलर मेशवर्क म्हणतात. तिथनं ते ड्रेनेज होत राहतं. कधी काय होतं की हे ड्रेनेज व्यवस्थित चालू असेल तर तुमचं प्रेशर नॉर्मल राहील. जर ड्रेनेज हे खराब झालं तर तुम्हाला प्रेशर वाढू शकतं आणि प्रेशर वाढल्याने ऑप्टिक नर्व हेड खराब होत जातं.
जे ऑप्टिक हेड नर्व म्हणजे काय, की जी नस, जी डोळ्याची नस आहे, जी ब्रेनला कनेक्ट केलेली असते, त्याला ऑप्टिक नर्व हेड करतो. अच्छा. एक 7-8 करोड त्याच्या नसेस असतात, हो, म्हणजे बरं. ॲक्झॉन्स असतात. त्यामुळे काय आहे, की प्रेशर वाढल्याने एखादी दुखादी नस गेली तर कोणाला काही फरक पडणार बरोबर. नाही. पण हळूहळू जेव्हा प्रेशर वाढतं, तर हळूहळू या नशा खराब होत जातात आणि खराब झाल्यामुळे हळूहळू पेरिफेरल डॅमेज येतं. म्हणजे तुम्हाला दिसताना सेंट्रल चांगलं दिसतंय, अच्छा. पण आजूबाजूला कमी दिसतंय. पण दुसऱ्या डोळ्याने ते कॉम्पेन्सेट होते. त्यामुळे तुम्हाला कधीच लक्षात येत नाही की तुम्हाला काय झालंय. मग ह्या ग्लॉकोमाला सायलेंट थीफ ऑफ विजन असे म्हणतात. पण खरंच इतकं सायलेंटली येतं का? काही लक्षणं फारच कमी दिसतात सुरुवातीला? प्रायमरी ओपन अँगल ग्लॉकोमामध्ये लक्षणं तशी काहीच दिसत नाही. आणि जेव्हा तुम्ही टेस्ट करता तेव्हा तुम्हाला कळतं की अरे देर इज अ डॅमेज इन पेरिफेरी. आणि डॅमेज असल्यानंतर पण पेशंटला काहीच फरक पडत नाही, कारण त्याचा दुसरा डोळा कॉम्पेन्सेट करत असतो. युनिलॅटरल व्हिजन आपण असे काही पाहत नाही. बरोबर आहे. दोन्ही डोळे चेक करणार आपण एका वेळेस. बरोबर आहे. त्याच्यामुळं काय आहे की दिस इज व्हेरी सायलेंट अँड ह्याचं डॅमेजसुद्धा फार स्लोली आहे. मी तुम्हाला तेच म्हटलं की ह्याचे ॲक्झॉन्स फार आहेत. त्यामुळे 1-2 डॅमेज झाले तर कोणाला लक्षात पण येणार नाही. जेव्हा करोडोमध्ये डॅमेज होतात ते, तेव्हा कुठंतरी ते डॅमेज दिसतं आम्हाला. आणि ते डॅमेज दिसल्यानंतरच आपण त्याला ट्रीटमेंट सुरू करतो. बरोबर. त्यामुळे इट इज अ व्हेरी सायलेंट थीफ ऑफ, किंवा स्लो पॉयझनिंग म्हणा. काही पेशंट येतात, त्यांना सांगतो आम्ही कधी कधी की बाबा ग्लॉकोमाची सुरुवात असू शकते तुम्हाला, पण दे आर नॉट बॉदर्ड. बघू, करू, विचार करू. तोपर्यंत कधी कधी तर एक 4-5 वर्षांनी येतात तेव्हा त्यांचं एक 70-80% डॅमेज झालेलं असतं. आणि काचबिंदूमध्ये जे डॅमेज आहे ते परमनंट आहे. परमनंट डॅमेज आहे. सर, अजून एक प्रकार आहे आपण नेहमीच आढळतं, ते मोतीबिंदू आपण म्हणतो कॅटरॅक्ट. तर या काचबिंदूमध्ये आणि मोतीबिंदूमध्ये नेमका फरक काय आहे? मोतीबिंदू म्हणजे एक लेन्स ओपॅसिफिकेशन. लेन्स ओपॅसिफिकेशन म्हणजे काय, की तुमची जी लेन्स आहे ती ट्रान्सपरंट असते. ती हळूहळू ट्रान्सपरन्सी त्याची निघून जाते. त्यामुळे तुम्हाला दिसायला कमी दिसतं. मोस्टली एज रिलेटेड असतात. त्याला कसं आहे की तुम्ही ऑपरेट करा, लेन्स टाकून द्या, इंट्रॉक्युलर लेन्स टाकून द्या, द डॅमेज इज कवर्ड. बरोबर. पण काचबिंदूमध्ये असं नाही आहे. कधी कधी मोतीबिंदू फार पिकल्यामुळे त्याचं लेन्स प्रोटीन बाहेर पडतात, ते अँटेरियर चेंबरमध्ये जातात आणि अँटेरियर चेंबरमध्ये जाऊन त्याची रिॲक्शन होऊन कधी कधी फेकोलायटिक ग्लॉकोमा किंवा फेकोमॉर्फिक ग्लॉकोमा होऊ शकतो. म्हणजे मोतीबिंदू फुटून असं म्हणता येईल. पण दिस इज वन टाईप, एक्झॅक्टली द रेअर सेम. असेल. बरोबर आहे. म्हणजे दोन्हीमध्ये अंधत्व आहेच, पण मोतीबिंदू इज क्युरेबल. लेन्स चेंज केली की विजन तुमचं पुरत होऊन जाणार आहे. व्हॅरेज काचबिंदू जे आहे त्याची इरिव्हर्सिबल डॅमेज झालं की मग झालं. एकदा नर्व डॅमेज झाली की आपण काहीच करता येत नाही. फक्त काय की फर्दर डॅमेज होऊ नये त्याची काळजी घ्या. त्याची काळजी घेता येते. तर त्यांनाही ड्रॉप सुरू झाले की आपल्याला मोस्टली वी हॅव टू कंटिन्यू लाईफ लॉंग स्टील वी डू द सर्जरी ऑर एनिथिंग लाईक दॅट. अच्छा. पण सर, ह्या काचबिंदू ग्लॉकोमा नेमकी कारणं काय असू शकतात? काचबिंदूची अशी कारणं आजपर्यंत मिळालेली नाही आहेत. अच्छा. सो वी रिअली डोंट नो. देर आर सम थिअरीज. वन इज अ जेनेटिकल थिअरी. देर आर सम जीन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर इट. अच्छा. फॅमिलीमध्ये इट रन्स इन फॅमिलीज. सो इट इज व्हेरी डिफिकल्ट टू से की का होतं. पण कोणाला होऊ शकतं याच्याबद्दल थोडंसं मी सांगू शकतो. जे हायपरोप्स आहेत, म्हणजे ज्यांना प्लस नंबर जास्त आहे, किंवा जे मायोप्स आहेत ज्यांना मायनस नंबर जास्त आहे, यांना काचबिंदू होण्याची शक्यता जास्त असते. ज्यांचं वय 40च्या वरती आहे. डायबिटीस, हायपरटेन्शनमध्ये प्रमाण त्याचं जास्त दिसून येतं. ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे ग्लॉकोमाची त्यांच्यामध्ये जास्त दिसून येतं. आणि सगळ्यात मेन गोष्ट, अजून एक गोष्ट म्हणजे स्टिरॉइड इंड्युस्ड. स्टिरॉइड रिस्पॉन्डर म्हणजे काय असतं की जेव्हा एखादा माणूस स्टिरॉइड ड्रॉप्स घेतो किंवा स्टिरॉइड खाज खुजली के लिए लगाते बरोबर, किंवा वायसोलॉन घेतात काही लोक सांधेदुखीसाठी, त्यांनाही काचबिंदू होऊ शकतो. ओके. 30% people who are on the steroid are a steroid responder.
म्हणजे स्टिरॉइड रिस्पॉन्डर म्हणजे काय की त्यांचं प्रेशर वाढलं जातं, स्टेरॉइड ड्रॉप्स जास्त. स्टिरॉइड ड्रॉप दिले जातात किंवा ऑन काउंटर पण देतात ही हो लोकं. हो, ते तर फारच प्रमाण आहे. त्याच्यामुळं एक 30% लोकांना ज्यांना ॲलर्जी असते डोळ्यांना किंवा डोळे लाल झालेले असतात, त्यांना वाईट करायचे असतात, असं स्टिरॉइड ड्रॉप दिले जातात. त्याच्यामध्ये काय होतं की हळूहळू यांचं प्रेशर वाढतं यंग पेशंटमध्ये, स्टिरॉइड रिस्पॉन्डरमध्ये, आणि मग एकदम ग्लॉकोमा बसतो. एक 70-80% डॅमेज झाल्यानंतर ही पोरं आमच्याकडे येतात. हो हो हो. सो इट इज व्हेरी हंबल रिक्वेस्ट टू ऑल OTC काउंटर फॉर द मीन्स मेडिकलवाल्यांना म्हणा किंवा GPंना, डोंट स्टार्ट स्टिरॉइड विदाउट नोईंग हिज IOP. कॉज काय नेमकं आहे, किती प्रेशर आत वाढलेलं आहे, काय नाही, हे न चेक करता डायरेक्टली स्टेरॉइड ड्रॉप्स देणं हे खरंच हानिकारक आहे. ऑफकोर्स वी हॅव सीन, म्हणजे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये एक 4-5 यंग मुलांना त्यांची दृष्टी गमावलेली आहे पाहिली, आणि दरवर्षी एखादा माणूस येतोच, आपलं एकदा सुरू केलेलं आहे त्याच्याने मला चांगलं वाटतं आहे म्हणून तो ड्रॉप टाकत राहतो, OTCवर मिळत राहतं, आणि ते सल्ला न घेता हे असं करणं म्हणजे थोडा फारच धोकादायक आहे. आणि ज्या तुम्ही म्हणता की एकदा दृष्टी गेली लोकोमध्ये तर परत येणं इम्पॉसिबल आहे. आणि मेन म्हणजे की दृष्टी कधी जाणार हे माहीत नसतं आपल्याला. सुरुवात जेव्हा होते सिम्टम्सची तोपर्यंत बराचसा उशीर झालेला असतो, नाही फार का? औषध झालेलं असतं. त्यामुळे वेळीच सावध राहणं. आणि ज्या लोकांना तुम्ही म्हटल्याप्रमाणे डायबिटीज असेल किंवा ब्लड प्रेशर असेल किंवा बाकीचे डोळ्यांचे आजार असतील, त्यांनी वेळोवेळी आय चेकअप करून किंवा कुठलंही औषध सुरू करण्या अगोदर चेकअप केलेलं कधी पण चांगलं. कधीही झालं. सर, मगाशी तुम्ही अँगल क्लोजरबद्दल काहीतरी सांगितलं आम्हाला, त्याचं जरा नीट एक्सप्लेन करून सांगा, काय नक्की असतं ते? काही लोकांमध्ये निसर्गताच जो ट्रॅबेक्युलर मेशवर ही जी जागा आहे नॅरो असते. लेन्स हा असा प्रकार आहे की जो बॉडीमध्ये कायम वाढत असतो. जसं वय वाढतं तसं ते लेन्स फुगते किंवा वाढत जाते, त्यामुळे अजून अँगल स्ट्रक्चर अजून नॅरो होत जातो किंवा शॅलो होतो. त्यामुळे पाणीचा म्हणजे ॲक्वियस ह्युमरचा जो बाहेर जाण्याचा जो भाग आहे तो ब्लॉक होऊ शकतो, आणि त्याला अँगल क्लोजर ग्लॉकोमा म्हणतात. म्हणजे ॲक्वेस ह्युमर म्हणजे आपल्या डोळ्याच्या आत जे द्रव्य Fluid असतं, आहे पाणी त्याला. फ्लूइड असतं, त्याला आपण ॲक्वेस ह्युमर म्हणतो. तर मग त्याचे ॲक्यूट अँगल क्लोजर ग्लॉकोमाचे अटॅक्स येऊ शकतात. एकदम पेन होऊ शकतो डोळ्यात, अच्छा. रेडनेस येऊ शकतो, लाईटकडं पाहिल्यानंतर इंद्रधनुष्याचे कलर दिसू शकतात, वन साइडेड हेडेक, समटाईम्स वॉमिटिंग. अच्छा आय हॅव सीन सम पेशंट्स आर ॲडमिटेड इन द न्यूरोलॉजिकल वॉर्ड्स ऑल्सो. अच्छा. So because they have not checked the pressure, then angle closure glaucoma, ज्यांचे डोळे म्हणजे हायपरोप्स आहेत, म्हणजे ज्यांचा प्लस नंबर जास्त आहे, त्यांना होण्याची शक्यता फार जास्त असते. अँड इट रन्स रिअली इन फॅमिलीज. आणि त्या अटॅकमध्ये त्या अटॅक गेल्यानंतरसुद्धा कधी कधी प्रेशर ऑन हायर साईड असू शकतं यांना. त्यामुळं यांची ट्रीटमेंट थोडीशी प्रायमरी ओपनिंग पेक्षा वेगळी आहे थोडीशी इनिशियल स्टेजेसमध्ये, नंतर तर रिअली इट इज द सेम. हे जे ग्लॉकोमाचा जो प्रकार आहे, क्लोज अँगल म्हणा किंवा बाकीचे म्हणा, ते एकाच डोळ्याला अफेक्ट होऊ शकतं का सायमल्टेनियसली दोन्हीकडं अफेक्ट होतो त्याचा? मोस्टली इट इज अ बायलॅटरल. बायलॅटरल मोस्टली. अच्छा. एखादा डोळा जास्त ॲग्रेवेट असतो, एखादा कमी असतो. फक्त एका साईडला म्हणजे एकाच डोळ्याला जर काचबिंदू असेल तर मोस्ट कॉमन कॉज इज अ ट्रॉमा. ओके. कधी डोळ्याला मार लागल्यामुळे म्हणा की ती ट्रॅबॅक्युलर मेशवर ती वर्क करणं बंद करतं. अच्छा. त्याच्यामुळे काचबिंदू होण्याची प्रेशर वाढतं आणि काचबिंदू होतो. इट माइट नॉट बी लगेच होईल तुम्हाला लागल्या वी कॅन सी आफ्टर 4-5 years ऑल्सो. तर तुमचं खूप खूप धन्यवाद. आज खूप छान दिलीत माहिती आम्हाला ग्लॉकोमा म्हणजे नेमकं काय. तर मंडळी, काचबिंदू म्हणजे नक्की काय आणि त्याची कारणं काय आहेत आणि ते झाल्यावर तुमच्या डोळ्याला काय काय इजावू शकतं याबद्दल आपण सगळी माहिती आज सरांकडनं घेतलेली आहे. पुढच्या भागात आपण चर्चा करणार आहोत की ग्लॉकोमा नेमका आहे, त्याचं निदान कसं करावं, कुठल्या तपासण्या केल्या पाहिजेत, या सर्व गोष्टी आपण दुसऱ्या म्हणजेच पुढच्या भागात जाणून घेणार आहोत. बघत राहा आपला हा आरोग्याचा राजमार्ग. फॉरवर्ड करा, शेअर करा आपले सगळे एपिसोड्स आणि कमेंट करणं विसरू नका. जर तुम्हाला कुठलाही शंका कुशंका असेल, काही प्रश्न असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा.
सुराणा सर नक्कीच तुमच्या प्रश्नांची उत्तर द्यायचा प्रयत्न करतील. तर मंडळी, खूप खूप धन्यवाद आणि बघत राहा आमचा आरोग्याचा राजमार्ग. प्रायोजक भोगीलाल अँड कंपनी, 102 वर्षांची जुनी परंपरा.